काल परवापर्यंत सोन्याचे दर 31,000च्या घरात होते, मात्र आज सोन्यानं 33,000पर्यंत उसळी घेतली आहे। एवढंच नव्हे तर भविष्यात सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे ऐन लग्नसराईच्या तोंडावर सोन्यानं भाव खाल्लेला आहे। सोन्याची 33,000पर्यंत उसळी। भविष्यात सोन्याचे भाव आणखी वाढणार। सोन्यात गुंतवणूक करण्याची योग्य वेळ कोणती? सोनं खरेदी करण्यासाठी सराफाची पेढी गाठणाऱ्यांना धक्काच बसला, कारण काल परवापर्यंत 31,000च्या घरात असलेले सोन्याचे दर 33,000च्या घरात पोहोचले। त्यामुळे सोनं खरेदी पुढे ढकलावी की नाही या संभ्रमात ग्राहक आहेत। मात्र सोनं खरेदी लांबणीवर टाकणं कदाचित आणखी महागात पडू शकतं, कारण भविष्यात सोन्याचे भाव आणखी वाढण्याची सराफा बाजारात चर्चा आहे। भाव जरी विक्रमी असेल, 33,000चा असेल, तरी मी आज सोनं खरेदी केलेलं आहे। भविष्यात सोन्याचे भाव वाढण्याचे चान्सेस आहे। आज इथे येऊन पडले की आजचा भाव 33,000 आहे तोळ्याच्या मागे। तर ऐकून आश्चर्यच वाटले एका प्रकारचे, पण तरी देखील आम्ही आज खरेदी करणारच आहोत, कारण इथे आल्यानंतर कळले की यदा कदाचित हा भाव उद्या उठून परत 34,000पर्यंत जाण्याची शक्यता आहे। शेअर बाजारातही चढ उतार, डॉलरच्या तुलनेत असलेलं रुपयाचं मूल्य, आंतरराष्ट्रीय बाजारातली कच्च्या तेलाची किंमत यासारख्या अनेक घटकांवर सोन्याचे दर कमी जास्त होत असतात। सध्या शेअर बाजाराची दोलायमान स्थिती आणि 70पर्यंत घरंगळत गेलेल्या रुपयामुळे सोन्याचे अच्छे दिन आल्याचं व्यापारी सांगतायत। जेव्हा पण डॉलर वाढतो तेव्हा लोक सोन्याकडे वळतात, कारण की सोनं हे सगळ्यात सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून लोक सोनं निवडतात। त्याच्यामुळे आता गोल्डची डिमांड सध्या वाढत आली आहे, त्याच्यामुळे सोन्याचे रेट्स पण वाढत आहे। आज 33,000 हा सगळ्यात विक्रमी भाव आहे। नववर्षाच्या सुरुवातीला सोन्याचे भाव वाढल्यानं महिला वर्ग नक्कीच नाराज असणार। त्यात लग्नसराई देखील तोंडावर आहे। सोन्याचा 33,000चा दर कायम राहिला तर दागिने बनवण्यासाठी खिसा जरा जास्तच रिकामा करावा लागणार आहे। त्यामुळे तुम्ही सोनं खरेदीच्या तयारीत असाल तर गुंतवणूक तज्ज्ञांशी सल्लामसलत करूनच निर्णय घ्या। राजेश भागवतसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, जळगाव। बातमी नागपूरच्या। नागपुरात आयोजित कीर्तन सोहळ्यामध्ये एका 10 वर्षांच्या मुलीनं कीर्तनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या। सासरे बुवा, तुम्ही दिलेली वीज नावाची मुलगी नीट नांदत नाही व अशा भावनिक शब्दामध्ये तिनं शेतकऱ्यांची व्यथा मांडली। 19 कलमेनुसार मला इथे बोलायची वा तुम्हा सर्वांना इथे बसायचे संघाच्या माध्यमातून सांगतात बरं। म्हणून कीर्तनात आलेल्या प्रत्येक भाविक भक्तांचं मी माझ्या मनातर्फे आभार मानते।